मागच्या 5 वर्षामध्ये मी म्हणजे 17 पासून तर 23 पर्यंत मी या गावचा सरपंच होतो, माझ्या गावच्या खैरीचा. आणि सगळ्यात पहिले असं आहे की मला जेव्हा मी सरपंच झालो, माझ्या लक्षात आलं की आपल्याला सध्या कुठल्या परिस्थितीला भांडावं किंवा गाव आपला कोण्याही पद्धतीची चोरी होऊ नये. सगळ्यात पहिले मला असं वाटते की महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी 32 CCTV कॅमेरे लावले आणि 5 वर्ष त्या कॅमेऱ्यातून कैद केलेल्या चोऱ्या सुद्धा पकडलेल्या आहे. त्या असं काहीच नाही. आणि त्यानंतर मी सतत सन्माननीय या भूतपूर्व मंदिर, खापरखेडा, तिकडे वारेगाव असे पुष्कळचे गाव आहेत, चनकापूर वगैरे. हा रोड चोरी करनेवाले म्हणा, बदमाशीवाले म्हणा, अनेकदा या रोडने जातात. आणि झालं काय, 5 वर्ष मी योग्यरित्या त्या कॅमेऱ्याचा देखभाल करणे, त्याच्यामध्ये कुठलीही काही होऊ देऊ नये. परंतु आता ह्या 1 वर्षामध्ये एवढी मोठी चोरी झाली की विकास झोळापे हे 3 दिवसाकरता गावाला गेला असताना त्याचा पुरा परिवार, आणि त्याच्यात ते चोरी झाली. त्याच्यात मला वाटते का एक 1.5 तोळ्याचा गोप, एक एक तोळ्याचे 2 गोप, असे 3 गोप, काही अंगठ्या, अशा 3,78,000चा माल त्याच्यातून अस्तव्यस्त. मी जेव्हा तिथं पाहणी केली स्वतः सरपंच, माजी सरपंच या नात्याने, तर पूर्ण सामान अस्तव्यस्त पडलं होतं. त्यांची रिपोर्ट सुद्धा झाली आहे. आणि आता काय चोर मिळतात किंवा नाही मिळतात, CCTV कशी आहेत, कारण की थोडं खंत वाटते मला ग्रामपंचायतीविषयी की काही वस्तू अशा आहे की ते जीवन आवश्यकतापेक्षा बी जीवन आवश्यक असल्यासारख्या होतात. कारण की CCTV हे चांगल्या कंपनीच्या सुद्धा मी लावलेल्या आहे की कमसे कम 2 ते 3 किलोमीटरचा. या पहिले DCP साहेबांशी सुद्धा मागच्या DCP साहेबांना विनंती सुद्धा केली होती, पत्र सुद्धा दिलं होतं मी की साहेब, माझ्या या बसस्टॉपवर या इतके गावात हा रोड आहे, या ठिकाणी पोलीस चौकी द्या. त्यांनी माझा अर्ज बी म्हणजे फडणवीस साहेबांनाच पाठवलं, बावनकुळे साहेबांना मदत केली आणि चौकी सुद्धा दिली. परंतु झालं काय, आमच्याकडे पैसा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही ती चौकी बांधून दिली नाही. आता यावेळेस माझी तयार होती बा चौकी कुठं तरी आता बनवून द्यावं. परंतु यावेळेस मी सरपंच नसल्यामुळे विरोधी पार्टी या ठिकाणी बसली आहे. माझी विनंती आहे त्यांना की आपण पाठपुरावा करून मंत्री महोदय, राज्य सरकारला ताबडतोब चौकी कशी आपल्याला या ठिकाणी पोलीस चौकी कशी करता येईल बसस्टॉपला, का जेणेकरून चोरीला आळा म्हणा, अपघाताला आळा म्हणा, की अजून बदमाश या ठिकाणातून जातात त्यांना आळा म्हणा, किंवा अनेक ट्रक, अनेक कंपन्या या ठिकाणी रोडवरती ट्रक उभे करतात, त्यांचा आळा म्हणा, या ठिकाणी आळा बसेल. आणि चोरी जे झालेली आहे त्या चोरीचा छडा कसा निघेल आणि चोर कसा सापडेल, याकडे सुद्धा मी या आपल्या जुनी कामठी, आमच्या पोलीस स्टेशन कामठीचे जुमडे साहेब आहेत, त्यांच्याकडे सुद्धा पत्र दिलेलं आहे मी ना, की आता पुणे हद्दीत आज या एवढ्या मोठ्या खेड्यामध्ये अशा ठिकाणी एवढ्या लाखाची चोरी होणं म्हणजे एक प्रकारचा कुठं हे आहे. आणि निश्चितपणे सांगतो, माननीय फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबाला मी विनंती सुद्धा करणार आहे पुन्हा, की ताबडतोब या ठिकाणी एक चौकी द्यावं, जेणेकरून हा रोड खेड्यापाड्यातील रात्री बेरात्र जाणारे लोकांना किंवा पाठेला रनिंग मारणारे अनेक लोक असतात, त्यांना कुठला धोका होऊ नये एवढीच माझी विनंती आपल्या चॅनलद्वारे मी त्यांना निश्चित याविषयी कळवणार. धन्यवाद.